नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी, नामा म्हणे धन्य धन्य ते संसारी, न सांडिती वारी पंढरीची, रामकृष्ण हरी मंडळी. मी सुची सचिन देवढे. आज आषाढी एकादशी. लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाचं नाव घेत पंढरी गाठतात. पण मंडळी, प्रश्न असा पडतो की पंढरपुरात अशी काय आहे की लोक ऊन वारा पाऊस चिखल सगळं विसरून तिथे धाव घेतात. संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. मंडळी, मला सांगा की विठ्ठल कमरेवर हात ठेवून का उभा आहे? अहो, जण तो आपल्याला सांगतच आहे, अरे भक्ता, तुझा संसार तुला डोंगरासारखा वाटतो, पण माझ्या दृष्टीने तो फक्त कमरे एवढाच आहे. तो फक्त कंबर कस, धैर्य ठेव, नामस्मरण कर, मी आहे ना तुझ्या पाठीशी. मला सांगा, देवाकडे काय मागावे? हेच दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. पण आजकाल आपण देवाकडे ही मोठी यादी घेऊन जातो. देवा मला नोकरी दे, देवा मला पैसे दे, देवा मला प्रमोशन दे, देवा अरे माझ्या मुलाला चांगले मार्क्स दे. तर देवही म्हणत असेल, अरे बाबा, एवढी मोठी यादी देण्यापेक्षा 2 मिनिट माझं नाव घे. चला, आज तुम्हाला एक कथा सांगते. एक वारकरी एके वर्षी आजारी असल्यामुळे पंढरीत जाऊ शकला नाही. तो बिचारा रडत म्हणाला, विठ्ठला, यंदा तुझ्या भेटीला येता आलं नाही रे. तर रात्री त्याच्या स्वप्नात स्वतः विठ्ठल आला आणि म्हणाला, अरे, तू आई वडिलांची सेवा केलीस, भुकेल्यांना अन्न दिलेस, गरजवंताला मदत केलीस, मी तिथेच तर होतो. फक्त पंढरीतच नाही, तर जिथे प्रेम आणि सेवा आहे तिथेही मी निश्चित आहे. म्हणूनच आपले संत म्हणतात, देह जाहो अथवा राहो, देह जाहो अथवा राहो, पांडुरंगी मनवाहो. मंडळी, वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही, तर रागातून प्रेमाकडे, अहंकारातून नम्रतेकडे आणि स्वार्थातून सेवेकडे चालणं हीच खरी वारी आहे. या आषाढी एकादशीला आपण काही संकल्प करूया. नेहमी आईवडिलांची सेवा करू, भुकेल्यांना अन्न देऊ, गरजवंताला मदत करू आणि रोज निदान काही मिनिटे आपल्या विठ्ठलाचं नामस्मरण करू. अहो, यापेक्षा मोठी वारीही नाही आणि यापेक्षा मोठी पूजाही नाही. चला तर मग सगळे प्रेमाने म्हणूया, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.